आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर टाकल्यामुळे उपनगरमध्ये काही तास तणावाचे वातावरण। नाशिक उपनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट व्हायरल केल्याने संतप्त झालेल्या व धार्मिक भावना दुखावलेल्या मुस्लिम समाजाच्या काही नागरिकांनी उपनगर पोलीस ठाण्याला घेराव घातला होता। यामुळे येथे दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती। संतप्त झालेल्या काही नागरिकांनी वाहनांवर दगडफेक केली होती। दरम्यान नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या काही तासांमध्ये या दंगल सदृश्य परिस्थितीवर नियंत्रण आणण्यात पोलिसांना यश आले आहे। नागरिकांनी कुठल्याही प्रकारे सोशल मीडियावर कोणत्याही समाजाच्या भावना दुखावतील अशा पोस्ट टाकू नयेत असे आवाहन देखील पोलिसांनी केले आहे। नाशिक पोलिसांच्या या कामगिरीबाबत सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे, तर काही जणांना अटक केल्यामुळे संतप्त नागरिकांनी पोलिसांच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त केले आहे। उपनगर हद्दीतील एका समाजकंटकाने सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट शेअर केल्याने काही जणांच्या भावना दुखावल्या। त्यामुळे त्यांनी मोठ्या प्रमाणात रास्ता रोको करत रोष व्यक्त केला। नाशिक पुणा रोड रस्ता दत्त मंदिर चौक बिटको तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। शहरातील पोलीस रस्त्यावर येऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्यात नाशिक पोलिसांना यश आले आहे। वेळीच पोलीस प्रशासनाने त्वरित दखल घेत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सूचना देत परिमंडळ 2 च्या उपायुक्त मोनिका राऊत, उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत दंगा नियंत्रण पथक व सर्व पोलीस अधिकारी यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली। तात्काळ या समाजकंटकास तपासाची चक्र फिरवत उपनगर पोलीस स्टेशन येथे अटक करून गुन्हा दाखल केलाय। महाराष्ट्र माझा न्यूजसाठी वृत्त संकलन विभाग, नाशिक।